नि सा गा पनि पनि धा पा पद पद गा नि ध सा नि सा गा पनि पनि धा पा पद पद गा नि ध सा ही गाथा अस्तित्वाची शौर्याची पराक्रमाची ही गाथा अस्तित्वाची शौर्याची पराक्रमाची या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची कर्तृत्व इथे गगनाला भिडे परिमोल जाणून ठेवू व्यक्तिविशेष नमस्कार. रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. मित्रांनो, व्यक्तिविशेष या सत्रामध्ये आपण नावाजलेल्या स्वतःची कर्तबगारी सिद्ध केलेल्या व्यक्तींचा परिचय करून घेत असतो. आज आपण व्यक्तिविशेष या सत्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील व निजामशाही आदिलशाहीतील एक मातब्बर सरदार म्हणजेच शहाजीराजे भोसले यांच्याविषयीची माहिती आज व्यक्तिविशेष या सत्रात ऐकणार आहोत. चला तर मग ऐकूया. ऐतिहासिक कागदपत्रात त्यांचा शाहजी किंवा स्याहजी असाही नामोल्लेख आढळतो. त्यांच्या जन्मतारखेविषयी एकमत नाही. बहुतेक तज्ज्ञ बिकानेर आणि जोधपूर येथील उपलब्ध जन्मपत्रिकातील तारीख 16 मार्च 1599 ही ग्राह्य धरतात. भोसले घराण्यातील मालोजी व उमाबाई या दाम्पत्यापोटी शहाजींचा जन्म झाला. शरीफजी हा शहाजींचा धाकटा भाऊ. मालोजी हे निजामशाहीच्या नोकरीतील एक सरदार. भोसल्यांकडे हिंगणी, देऊळगाव, बेर्डी इत्यादी गावांची पाटीलकी होती. मालोजी 1610 ते 1611 दरम्यान इंदापूर येथे झालेल्या एका लढाईत मारले गेले. तेव्हा निजामशाहीने मालोजींचा मोकासा त्यांच्या मुलांना दिला. मालोजींचा भाऊ विठोजी यांनी मुलांचे संगोपन केले. पुढे विठोजींच्या मृत्यूनंतर 1623 मध्ये शहाजी स्वतःच मोकाशाचा कारभार पाहू लागले. शहाजींचा पहिला विवाह निजामशाहीतील एक सरदार व सिंदखेडचे पिढीजात देशमुख लखुजी जाधव यांच्या जिजाबाई या कन्येशी झाला. त्यांना 6 अपत्ये झाली. त्यापैकी संभाजी व शिवाजी वगळता अन्य अपत्ये अल्पायुषी ठरली. संभाजी कर्नाटकात कनकगिरीच्या लढाईत 1654 मध्ये मरण पावले. तुकाबाई आणि नरसाबाई या शहाजींच्या आणखी 2 बायका. शहाजींचे दुसरे लग्न मोहिते घराण्यातील तुकाबाईंशी झाले. त्यांचे पुत्र व्यंकोजी राजे पुढे तंजावरच्या गादीवर आले. मुघल शहनशाहने 1624 मध्ये लष्कर खानाला 1 लाखाचे सैन्य घेऊन निजामशाही संपवण्यासाठी दक्षिणेस पाठवले होते. त्यावेळी आदिलशहा 80,000चे सैन्य घेऊन मुघल शहनशाहाला मिळाला. शहाजी राजांकडे 20,000चे सैन्य होते. त्यातील 10,000 अहमदनगरच्या रक्षणासाठी ठेवून 10,000 त्यांनी स्वतःकडे ठेवले. एवढ्या मोठ्या सैन्याला प्रचंड पाणी लागेल म्हणून मुघल आणि आदिलशहा सैन्याने उत्तर दक्षिण वाहणाऱ्या मेखरी नदीजवळ भातवडी येथे छावणी उभी केली. एरवी दुष्काळी असलेल्या अहमदनगरला तेव्हा चांगलाच पाऊस झाला होता. शहाजी राजांनी छावणीच्या उत्तरेस धरणाला असे तडे पाडले की रात्री झोपलेल्या मुघल आणि आदिलशाही छावणीला काही कळण्यापूर्वीच छावणीची वाताहात झाली. अनेक योद्धे शहाजी राजांचे बंदी झाले आणि शहाजी राजांचे नाव भारतवर्षात दुमदुमले. याच लढाईत शहाजी राजांचे बंधू शरीफजी धारातीर्थी पडले. भातवडी हे गाव अहमदनगरपासून 15 किलोमीटर अंतरावर आहे. त्यानंतर निजामशाही वजीर जहान खानने निजामाला मारले आणि शहाजी राजांना निजामशाहीसाठी मिळवले. शहाजहानने या दरम्यान निजामशाहीतील सगळ्या पुरुषांना ठार केले. उद्देश असा होता की निजामशाहीला वारस राहणार नाही. तेव्हा शहाजी राजांनी निजामाच्या नात्यातील छोट्या मुर्तुझाला गादीवर बसवून स्वतः कारभार हाती घेतला. ही घटना अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील पेमगिरी किल्ल्यावर घडली. त्यांचा हा स्वतंत्र राज्यकारभार जवळजवळ 3 वर्ष टिकला.
दिल्लीचा बादशहा शहाजहानने 48,000 सैन्य निजामशाही आदिलशाही संपवण्यासाठी पाठवले तेव्हा घाबरून आदिलशहा शहाजहानला मिळाला. शहाजी व निजामशाहीचा टिकाव लागणे शक्य नव्हते, तरीही शहाजीने नेटाने लढा चालू ठेवला. दरम्यान छोटा मुर्तझा शहाजहानच्या हाती लागला. तेव्हा त्याच्या सुरक्षिततेसाठी आणि त्याच्या आईला दिलेल्या शब्दासाठी त्यांनी शहाजहानशी तह केला. या तहा अंतर्गत मुर्तुझा शहाजहानकडे सुरक्षित राहील आणि शहाजी आदिलशहाला मिळेल. शहाजहानने सावधगिरी म्हणून शहाजी राजांना दक्षिणेला बंगळूरची जहागिरी दिली. आदिलशाहीत असताना शहाजी राजांनी पुणे परगणा निजामशाहीकडून काबीज केला होता, तोही त्यांच्याकडेच ठेवला. शहाजी राजांना बंगळूरचा प्रदेश फारच आवडला. शहाजी राजे व त्यांचे थोरले चिरंजीव संभाजी राजे यांनी आपल्या मनातील स्वराज्य संकल्पनेला मूर्त स्वरूप देण्याचे या ठिकाणी ठरविले. शहाजी मुळातच उत्तम प्रशासक व पराक्रमी योद्धे होते. त्यांनी दक्षिणेतील राजांवर विजय मिळवून दक्षिणेला आदिलशाहीचा विस्तार केला. पण हे करताना त्या हरलेल्या राजांना शिक्षा किंवा देहदंड न करता त्यांना मांडलिक केले. त्यामुळे गरज पडली तेव्हा हे राजे शहाजींच्या मदतीला आले. शहाजींनी आपले पुत्र शिवाजीला पुण्यात आपल्या जहागिरीवर स्वतंत्र कारभार चालविण्यासाठी पाठवून स्वराज्य स्थापनेसाठी बरीच अनुकूल परिस्थिती निर्माण करून दिली. शिवाजी राजांबरोबर दादोजी कोंडदेव, बाजी पासलकर, रघुनाथ बल्लाळ अत्रे, कान्होजी जेधे नाईक व सातारचे शिंदे देशमुख हेही पुण्यात आले. राज्यकारभारासाठीची आवश्यक राजमुद्राही शहाजी राजांनीच शिवरायांना दिली. शिवाजी राजांच्या वाढत्या कारवायांना पायबंद घालण्यासाठी आणि शहाजी राजांची यास फूस आहे या संशयाने आदिलशाहीने मुख्य वजीर नवाब मुस्तफा खान याने बाजी घोरपडे, मंबाजी भोसले, बाजी पवार, बाळाजी हैबतराव, फतह खान, आझम खान यांच्या साह्याने शहाजी राजांना दगा देऊन कर्नाटकातील जिंजीजवळ कैद केले. साखळ दंडांनी बांधून भर विजापुरातून शहाजी राजांना दरबारात हजर करण्यात आले. तो दिवस होता 25 जुलै 1648चा. हे कळताच शिवाजी महाराजांनी मुत्सद्दीपणाने राजकारण करत दिल्लीतील मोगल सुलतान शहाजहानला एक पत्र पाठवले. स्वतः आपण व आपले पिता शहाजी राजे हे दिल्लीपतीची चाकरी करू इच्छितात असे त्यांनी लिहिले. या बदल्यात शहाजी राजांची विजापूरच्या कैदेतून मुक्तता करावी ही अट घातली. अशा प्रकारे शिवाजी महाराजांनी शहाजी राजांच्या सुटकेसाठी दिल्लीच्या बादशहाला मधाचे बोट लावले होते. हा प्रयत्न यशस्वी ठरला. शहाजी राजांची 16 मे 1649 रोजी सन्मानपूर्वक सुटका झाली. अफझल खान स्वराज्यावर चालून आला तेव्हा अफझल खानाच्या दगाबाजी माहीत असल्याने शहाजी राजांनी 17,000ची फौज विजापूरमध्ये उभी करून ठेवली होती. शहाजी राजांनी आदिलशाही, मुघलशाही व निजामशाही या सर्व सत्ताधीशांकडे काम केले. 1625 ते 1628 मध्ये ते आदिलशाहीकडे काम करत होते. 1628 ते 1629 या दरम्यान ते निजामशाहीमध्ये कार्यरत होते. त्यानंतर 1630 ते 1633 या कालावधीत ते मुघलशाहीमध्ये काम करत होते. 1633 ते 1636 या दरम्यान त्यांनी निजामशाहीमध्ये काम केले. 1636 ते 1664 दरम्यान त्यांनी आदिलशाहीकडे काम केले. 1661 ते 1662च्या दरम्यान शहाजी राजे महाराष्ट्रात आले होते. त्यांनी त्यानंतरचा काही काळ शिवाजीराजे व जिजाबाईंसमवेत घालवला. आपण लावलेल्या स्वराज्याच्या रोपट्याचा आज विशाल वटवृक्ष झाल्याचे पाहून ते धन्य झाले. काही काळानंतर ते पुन्हा आपल्या जहागिरीत परतले. माघ शुद्ध 5 म्हणजेच 23 जानेवारी 1664 रोजी होदेगिरीच्या जंगलात शिकारीला गेले असताना त्यांच्या घोड्याचा एका वृक्षवेलीमध्ये पाय अडकला व ते खाली कोसळले आणि त्यातच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. शिवाजी महाराजांचे सावत्र भाऊ व्यंकोजी राजांनी राज परंपरेप्रमाणे शहाजी राजांची उत्तरक्रिया केली व त्यांची समाधी शिमोग्याजवळ होदेगिरी या ठिकाणी बांधली. शहाजी राजे आपल्या कारकिर्दीत निजाम, मुघल आणि आदिल सत्तेत सरदार म्हणून राहिले, तरी त्यांची महत्वाकांक्षा स्वतंत्र राज्य स्थापनेची होती. त्यांनी तसा 2दा प्रयत्न देखील केला, पण त्यास यश आले नाही. त्यांचे स्वप्न त्यांचे पुत्र शिवाजी महाराज
आणि एकोजी यांनी प्रत्यक्षात आणले. तर मित्रांनो, ही होती शहाजी राजे भोसले यांच्याविषयीची माहिती. तुम्हाला व्यक्तिविशेष हे सत्र कसे वाटले, आम्ही दिलेली माहिती कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा. तुमचा फीडबॅक आम्हाला देत राहा. त्यासाठीचा आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 8698 म्हणजेच 8698869880. ऐकत रहा रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी. कंपनी सुरू केली होती. ती आज जगातील सर्वात प्रभावशाली आणि महाबलाढ्य सॉफ्टवेअर कंपन्यांमध्ये गणली